आलेलं नाही. आम्हाला बॅट्समनची नावं माहीत नाही आहेत. बॉलर्सची पण नावं माहीत नाही आहेत. कृपया विनंती असेल की आपले एक्स्ट्रा हां प्लेयर्स पाठवून द्यावेत. हे बघ 6च ओव्हरची नाही नाही हिच्यानंतर लगेच आपली ऐका ना 6च ओव्हरची ठोकाठोकीवाले पाठवा. सामन्याला सुरुवात होत आहे. बॅट्समन नेम ऋषिकेश सागर. खेळतोय ऋषिकेश. नॉन स्ट्राईकला आहे सागर आणि बॅट्समन बॉलर्समॅन उद्धव. आपले पहिले षटक आणि संघाचे पहिले षटकाची जबाबदारी घेतलेली आहे ती उद्धव यांनी. पुढचा बॉल पहिला बॉल सुंदर असा बॉल टाकण्याचा प्रयत्न करणार आहेत बॉलर्स. पहिला बॉल सुंदर असा डिफेन्स केला आहे. एस एस लेजंड हे नाव आहे ना. दुसरा बॉल सुंदर असा फटकवलेला आहे. दुसऱ्या धावेसाठी पळतायत. पाहूया जोरदार असा अपील आणि अंपायरने अपील फेटाळलेलं दिसत आहे. अंपायर साहेबांचा निर्णय प्रतीक्षेमध्ये आहे. फेटाळलेला आहे आणि या अशा पद्धतीने 2 धावा झालेल्या आहेत. तेच ना. पुढचा बॉल उद्धव यांचा पुढचा बॉल वाईड बॉल. खराब क्षेत्ररक्षण. या अवांतर धावसंख्येने संघाची धावसंख्या 1 ने वाढते आहे आणि 3 वर जाऊन पोहोचलेली आहे. बॅट्समन ढाण्या वाघासारखा चवताळून आहे. बॉल पट्ट्यात येत नाहीये. स्टेडियम खचाखच भरलेला आहे. अनिल भाऊंनी स्वतः पेन बाजूला ठेवून मॅचचा आनंद घेत आहेत आणि आणि हा झेल सुटलेला आहे. अतिशय गलिच्छ असं प्रदर्शन या ठिकाणी क्षेत्ररक्षणाचं दिसून आलेलं आहे. ताकद कमी पडलेली आहे. मी पुढचा बॉल जोरदार अपील जोरदार अपील. पाहूया सुप्रीम कोर्ट काय म्हणतायत आणि फेटाळलेला आहे अपील. माननीय आमदार श्री जगन्नाथजी उर्फ अप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त केमिस असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आयोजित भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धा. क्रिकेट स्पर्धेचा हा थरार ओके सुंदर असं शिंदे हायस्कूलच्या ग्राउंडवर नियोजन. पुढचा बॉल ओ मस्त प्लेड केलेला आहे आणि हा चौकार शानदार असा चौकार. कैलासवासी माऊली नरहरे चषक वर्ष 11वे साल 2024 साठी संपूर्ण पुणे जिल्ह्यातून केमिस बांधवांचा मेळावा या ठिकाणी आलेला आहे. पुढचा बॉल सुंदर क्षेत्ररक्षण आणि एकच धाव.
एकच धाव. एक अशा पद्धतीने एक ओव्हरची समाप्तीनंतर धावसंख्या होते आहे ती 9. सदाशिव पेठ उर्फ SS लेजंड सध्या ग्राउंडवर चालू असलेला हा थरार दस्तूर नवीन बॉलर संघाचं दुसरं व स्वतःचं पहिलं षटक घेऊन येत आहेत ते धनराज. पाहूया धनाने राज करणारे राज आपल्या संघासाठी काय राज करतायत ते. धनराज सुंदर असा फटका आणि 4 धावा. निश्चित असं त्यांनी धनाचा लाभ केलाय परंतु प्रतिस्पर्धेच्या खात्यात. या धावसंख्येने संघाची धावसंख्या झाली आहे ती 13. पुढचा बॉल धनराज यांचा. खेळतील ते सागर. उत्तुंग असा शॉट उंच मारलेला आहे आणि हा कॅच. मगाशीच म्हटल्याप्रमाणे धनराज यांनी खरोखर धनराशी आपल्या संघात गोळा करून सागर यांची विकेट मिळवली आहे. अशा पद्धतीनं सदाशिवपेठ संघाला पहिला झटका, पहिला गडी बाद. नवीन बॅट्समन जात आहेत विलास. विलास पठारे सागर यांच्या जागेवर जात आहेत. संघासाठी त्यांच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. आपल्या संघाचा जेवढा होईल तेवढा स्कोअर वाढवणं आणि प्रतिस्पर्ध्याला आव्हान देणं हे बॅट्समनचं पहिलं कर्तव्य आहे. पाहूया धनराज आपलं वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक टाकत आहेत. एक चौकारच्या बदल्यात त्यांनी एक विकेट पण टिपलेली आहे आपल्या संघासाठी. शिरूरचा संघ यानंतर होणारी मॅच सुंदर असा बॉल आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण. धनराज भाईंनी खरोखर चांगलं कमबॅक केलेलं आहे आपल्या संघासाठी. स्कोर 14. दोन्ही संघांमध्ये अतिशय अटीतटीचा सामना चालू आहे. एक सुंदर असा बॉल धनराजांचा. सुंदर असा बॉल, डॉट बॉल, निर्धाव चेंडू. हो बरोबर. धनराजांचा पुढचा बॉल. सामना करतील ऋषिकेश. सुंदर 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 असं क्षेत्ररक्षण आणि सुंदर अशी बॉलिंग धनराज यांची. धनराज यांचा वैयक्तिक पहिल्या षटकातील शेवटचा चेंडू. या ठिकाणी काहीस संघाला थांबवलेलं दिसत आहे. सुंदर असा फटका मारण्याच्या प्रयत्नात आणि बॉल फिल्डरच्या हातात. एक धाव. एक धावेसाठी सुद्धा या ठिकाणी खूप असे कष्ट घ्यावे लागतात.
आणि 2 ओव्हर 16 धावा. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 16. काहीसा स्कोर थोडा कमी झाल्यासारखा. न्यू बॉलर आता संजय, वैयक्तिक पहिलं आणि संघाचं तिसरं षटक घेऊन येत आहेत संजय. सामना करतील विलास. विलास यांच्यावर खऱ्या अर्थाने खूप मोठी जबाबदारी आहे या ठिकाणी. आणि माझ्याप्रमाणेच त्यांनी ती जबाबदारी पेललेली आहे. SS लेजंड वर्सेस सदाशिव पेठ. आणि हा फटका उत्तुंगाचा फटका नाही आणि तो सुटलेला आहे. मित्रांनो, जे प्रेक्षक मंडळी आहेत ते असले शॉट जेव्हा जेव्हा पाहतील तेव्हा तेव्हा त्यांना बाबाजी गलांडे यांचा कॅच आठवेल. अनिल भाऊ गालातल्या गालात हसतायत. एवढे उंच उंच कॅच असतील पण त्यांनी फायनलला घेतलेला, फायनलला पदार्पण झालेला कॅच. वा, सुंदर सुंदर असं बॉलिंग. पुढचा बॉल. वो, उत्कृष्ट असा. अरे यार, काय आणि हा कॅच कॉट बाय श्रीराम, सॉरी कॉट बाय रुपेश. अंपायर डिसिजन. उत्कृष्ट असा सुंदर उंच टोलवलेला बॉल होता आणि तो कॅच झालेला आहे. अशा पद्धतीनं SS लेजंड संघाला हा दुसरा धक्का आहे. बॅट्समॅन नेम सचिन. नवीन फलंदाज सचिन मैदानात येतात. पुढचा बॉल. ओ, चोरटी सिंगल. पुढचा चेंडू. ओ, राईट इन द ब्लॉक हॉल. डॉट बॉल. अचूक टप्पा सापडलाय गोलंदाजाला. खेळवतोय तो सचिनला. बघूया पुढचा बॉल. एकदम कंट्रोलमध्ये बॉलिंग. संजय, आपला पुढचा बॉल सचिन यांना. 20 धावांचा
स्कोर झाला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल. सुंदर असं बॉलिंग या ठिकाणी संजयकडनं झालेले आहेत. आणि या ठिकाणी 3 ओव्हर 20 धावा. स्कोर काहीसा कमी होत चाललेला. पहिल्या ओव्हर नंतर धावा होत्या 9, दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावा होत्या 16 आणि आता तिसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे तो 20. कंट्रोलमध्ये ठेवलेला आहे सदाशिव पेठेने. अर्थात सदाशिव पेठ नेहमीच कंट्रोलमध्ये ठेवत असते, मग तो व्यापार असू नाही तर खेळ. त्या पद्धतीनं पुढचा बॉल. बॉलर्स नेम. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 20. न्यू बॉलर्स श्री आलेले आहेत. वैयक्तिक पहिलं व संघाचं 4थं षटक घेऊन ते मैदानात आलेले आहेत. भारदस्त असं त्यांची पर्सनॅलिटी. पाहूया ते आपल्या संघासाठी कशा पद्धतीनं रोखतात प्रतिस्पर्ध्याला. श्री यांचा पहिला बॉल. निर्धाव बॉल. सुंदर असं बॉलिंगचं प्रदर्शन या ठिकाणी सदाशिव पेठ संघाकडनं पाहून येत आहे. श्री यांचा पुढचा बॉल. ओ आणि सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. 1 धावावर समाधान मानावं लागत आहे बॅट्समनला. यानंतर होणारा संघ शिरूर. हां, मला एक माझं आणि टीम कशी केलेली. पुढचा बॉल डॉट बॉल. करावं तेवढं कौतुक आहे ह्या बॉलरचं. पहिला बॉल डॉट दिलेला आहे, दुसरी सिंगल धाव, तिसरा डॉट. अशा पद्धतीनं सदाशिव पेठेने समोरच्या संघावर चांगली अशी पकड मिळवलेली आहे. पुढचा बॉल. ओ हो 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 हो, आता कोणी वाचू शकत नाही आणि याला म्हणायचं वचपा. सुंदर असा फटका मारलेला आहे बॅट्समन सचिन यांनी. माननीय आमदार श्री जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रिकेटचे जनक अनिल भाऊ बेलकर आयोजित, केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट आयोजित. पुढचा बॉल. अरे जोरदार अपील आणि आउट आणि आउट. यष्टीरक्षकाने घेतलेला हा सुंदर असा झेल म्हणता येईल या ठिकाणी. यानंतरच्या होणाऱ्या मॅचेसनी पाहून घ्यावं फिल्डिंग कशी असावी, तर सदाशिव पेठ सारखी असावी. सुंदर क्षेत्ररक्षण. पण जर काही लूज माणूस कोणी असला, नाही लूज खेळाडू, लवकर पाचारण केलं जाईल. मैदानात उतरायला लावू नका मला. करा किंवा मारा, आपल्याला फायनल घेऊन जायची. कीपर्स नेम प्लीज. सचिन यांनी सुंदर असा कॅच घेतलेला आहे. अनिल भाऊंच्या नजरेतून तो टिपलेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी. कोण? हां, क्रिकेटची आन बान शान दिनेशजी चौधरी यांचंही स्वागत. सदाशिव पेठ संघाने 4 ओव्हरमध्ये 26 धावा मध्ये रोखलेला आहे ते संघाला.
स्ट्रेट डाय लॉंग ऑफ कडे 1 धाव. हा सिंगल. पुढचा बॉल. ओ उत्कृष्ट बॉल. डॉट बॉल. धावा पोचलाय 27. 4.2. अतिशय कंट्रोलमध्ये अशी परिस्थिती सदाशिव पेठेचं. ओ बघूया काय होतं ते. आणि हा फलंदाज बाद. चौथा फलंदाज बाद. धावा पोचल्यात 27. कॉड बाय धनराज. सुंदर असा कॅच धनराज यांनी घेतलेला आहे. बॉलिंग पण त्यांनी सुंदर अशी केली होती. पहिली मला वाटतं संघाची 3रं षटक ते घेऊन आले होते. खरोखर नावाप्रमाणे त्यांनी धनराशी आपल्या संघासाठी जमा केलेले आहेत. सुंदर कॅच. न्यू बॅट्समन येत आहेत. अनिकेत आता पाहूया आपल्या संघासाठी काय करतायत. अनिकेत यांच्यावर खरं तर खूप मोठी जबाबदारी असेल, कारण आता धावसंख्या 27 आहे. षटक चालू आहे. 4.3 संपलेला आहे. 9 चेंडूंचा खेळ बाकी राहिलेला आहे संघासाठी. पाहूया 9 बॉलमध्ये कुठपर्यंत आपल्या संघाला घेऊन जात आहेत ते. पुढचा बॉल अनिकेत यांचा. सॉरी, संजय बॉलिंग. 4.5 ओव्हर. सुंदर सुंदर. मला वाटतं ही लेग बाईज असू शकते. अंपायरचा इशारा. लेग बाईज. 2 धावांनी धावसंख्या पोचते ती 29. 29 वर 4 आउट. 5वं षटक चालू. संजय यांचं खरोखर सुंदर असं क्षेत्ररक्षण या ठिकाणी. आणि बॉल सुंदर असा स्ट्रेट ड्राईव्ह आणि हा 6 विदाउट एनी 6. उत्कृष्ट असा षटकार. देर आहे दुरुस्त आहे. अशाच षटकारांची आपल्या संघाला गरज आहे. असेच काहीसे शॉट्स पण प्रेक्षकांना अपेक्षित आहेत. स्टेडियम या ठिकाणी तुडुंब भरलेला आहे. हजारो प्रेक्षक यूट्यूबवर ऑनलाईन आहेत. फटका. या ठिकाणी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न बघूयात आता. आणि जोरदार अपील. आणि या ठिकाणी अंपायर यांनी थर्ड अंपायर यांच्याकडे दाद मागितलेली आहे. डिसिजन पेंडिंग आहे. अतिशय अतिटतीचा हा खेळ या ठिकाणी चालू आहे. मुख्य अंपायर यांनी थर्ड अंपायरकडे डिसिजन पाठवलेला आहे. थोड्याच वेळात आपल्याला डिसिजन येईल. आणि स्टील डिसिजन इज पेंडिंग. अंपायर डिसिजन. आउट आणि आउट आणि आउट. आणि फलंदाज बाद. दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये या ठिकाणी एक बळी गेलेला आहे. आणि अंपायर्स यांच्याकडनं त्याचप्रमाणे थर्ड अंपायर्स यांच्याकडनं गुड डिसिजन. अक्षरशः इंटरनॅशनल लेवलचे नॉर्म्स या ठिकाणी अप्लाय होताना दिसत आहेत. अन्याय या ठिकाणी कधीही कोणावरही होत नाहीये. स्कोर आता जाऊन पोहोचला आहे तो या विकेट नंतर 36. न्यू बॅट्समन नेम. या ठिकाणी CAPDचे माजी उपाध्यक्ष
आणि शेपेडीची एक धगधगती तोप रामभाऊ गायकवाड यांचं या ठिकाणी स्वागत झालेलं आहे. त्यांचंही शेपेडी मार्फत हां आमचंच आहे. मी आता शिरूर संघाचे कॅप्टन त्याचप्रमाणे शिरूर संघाचे संपूर्ण प्रोत्साहन देण्यासाठी आलेल्या टीमला त्याचप्रमाणे JS बारामती सुंदर असा हां दुसरी धाव पूर्ण होत आहे. शिरूर आणि बारामती संघाच्या कर्णधारांनी टॉससाठी त्वरित यावे ही आयोजकांच्या वतीनं विनंती आहे. अनिल भाऊ बेलकर आणि माजी अध्यक्ष सुशीलभाई शहा यांच्या हस्ते हा टॉस होणार आहे. शिरूर 11 वर्सेस JS बारामती. मागील गतवर्षीचे उपविजेते शिरूर संघ. पुढचा बॉल सुंदर हा तेच आणि आउट रनआउट झाला. यानंतर होणारा सामना शिरूर 11 वर्सेस बारामती यांचा टॉस. आयोजकांना विनंती आहे. चला शिरूर 11 आणि बारामती लगेच हजर राहायचंय. कैलासवासी माऊली नरहरे चषक माननीय आप्पा जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केमिस असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट यांच्यातर्फे वर्ष 11वे जबरदस्त नियोजन आयोजन केलं जातं प्रत्येक वर्षी. आणि या सर्व मॅनेजमेंटचं संपूर्ण महाराष्ट्रातून कौतुक केलं जातं. बारामती आणि शिरूर कॅप्टननी हजर राहायचंय. अभिषेक परमार सर यांचंही सहर्ष स्वागत. जबरदस्त असा शॉट मारलेला आहे आणि तो अडवलेला आहे. 2 रन घेण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि 2 रन मध्ये ते सक्सेस झालेले आहेत. 2 रन घेतलेले आहेत. DC उर्फ दिनेश चौधरी यांचंही सहर्ष स्वागत. येरोडा टीमचे सर्वा दिनेश चौधरी. अनिल भाऊ टॉस साठी यायचंय तुम्ही पण. खोपडे सर इथे बॉलिंग ही चांगली पाहायला मिळते आणि बॅटिंग ही चांगली पाहायला मिळते आपल्याला. दोन्ही टीम चांगल्या आहेत. कैलासवासी माऊली नरहरे चषक माननीय जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे. हे वर्ष 11वे आहे. थर्ड अंपायर दिलेलं आहे. थर्ड अंपायर 2 रन घेण्याचा प्रयत्न झालेला आहे तिथे. आता बघूया थर्ड अंपायर काय देतात. त्याच्यामध्ये रन घेण्यामध्ये यशस्वी झाले का नाही ते आता आपल्याला लगेच कळेल. अनिल भाऊ बेलकर टॉस का बॉस गणेश भाऊ जाधव आणि शिवाजी गादादे यांची अतिशय एक उत्कृष्ट अशी संकल्पना आहे. प्रत्येक वर्षी ते टॉस का बॉस टॉस विजेत्याला ते एक यावर्षी डिजिटल वॉच देत आहेत.
आणि हा आउट दिलेला आहे. लास्ट बॉल आहे का? आमदार जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कैलासवासी माऊली नरहरे चषक तिसऱ्या दिवसाचा 6वा सामना बारामती वर्सेस शिरूर. बारामती संघाचे मालक निलेश अमृतकर आणि शिरूर संघाचे आपले मार्गदर्शक माजी अध्यक्ष सुशीलभाई शाह, त्याचबरोबर माजी कार्यकारिणी सदस्य बाबा गलांडे, गणेश जाधव, रामभाऊ गायकवाड, रोहन, अभिषेक परमार, राकेश, अतुल मंत्री, दीपक जगताप आपल्या बरोबर आहेत. टॉस का बॉस मध्ये शिवाजी गदादे आणि गणेश जाधव यांनी जो टॉस जिंकेल त्या कॅप्टनला स्मार्ट वॉच दिलेलं आहे. तर आपण टॉस आदरणीय सुशीलभाई शाह यांच्या शुभ हस्ते करतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन बरोबर सोबत आहे, सचिन आणि विजय. कॉइन आपल्यासोबत शिरूर संघाचे मालक सुशीलभाई शाह. तिसऱ्या दिवसाचा 6वा पायना, तिसऱ्या दिवसाचा 6वा सामना छापा शिरूर यांनी काटा. बारामतीने टॉस जिंकलेला आहे. विजय भाऊ तुम्ही बॅटिंग. काय वाटतंय सर स्पर्धेच्या नियोजनाविषयी? खूपच छान नियोजन आहे अनिल भाऊ. तुमच्यासारखं नियोजन कोणीच करू शकत नाही. गेले 6 वर्ष आम्ही हे बघतोय, त्यामुळं असंच नियोजन कंटिन्यू करत राहा आणि आम्हाला असेच खेळण्यासाठी प्रवृत्त करत राहा. आपल्याबरोबर शिरूरचा कॅप्टन सचिन आणि मालक सुशीलभाई शाह आहेत. त्यांनी टॉस का बॉस जिंकून स्मार्ट वॉच जिंकलेले आहे. स्मार्ट वॉच बरोबर कपही त्यांनी जिंकावा अशा शुभेच्छा त्यांना केमिस्ट असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्टकडनं देतो. सचिन, तुला काय वाटतं स्पर्धेविषयी? बारामती संघाने टॉस जिंकून बॅटिंग घेतलेली, तुम्ही किती रनापर्यंत त्यांना थांबवणार आहे? आम्ही एक 60-65 रनापर्यंत त्यांना थांबवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. आणि आयोजनाबद्दल बोलायचं तर आयोजकच एवढे खंबीर असल्यावर आयोजन काय खंबीरच असणार आहे. 100% मस्त आयोजन आहे. आम्ही गेली एक 7-8 वर्ष येऊन इथं खेळतोय, पण लास्ट इयर आम्हाला थोडंसं शेवटच्या क्षणाला थोडंसं अपयश आलं आणि आम्ही पण त्याच उमेदीने आलोय की यावेळेस आम्ही यश घेऊन जाणार आणि शिरूरच्या पेशात एक मानाचा तुरा होणार 100%. सामना असा अटीतटीचा होणार आहे. भारत असा पाकिस्तान, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. मागच्या वेळी सेमी फायनल पर्यंत दोन्ही संघ पोहोचले होते, जिंकले होते. फायनलला उपविजेता होते शिरूर. 45 रन जिंकण्यासाठी सदाशिवपेठ. चला मॅच चालू करायचे. कैलासवासी माऊली नरहरे चषक माननीय आप्पा जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं. हे वर्ष 11वे. या मॅचेसचं संपूर्ण पुणे जिल्ह्यातच नाहीत पण पूर्ण महाराष्ट्रामध्ये या कौतुक केलं जातं. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन असतं. त्याच्यामध्ये आपल्या CAPDचे सेक्रेटरी अनिल भाऊ बेलकर, संजयजी शहा, संजयजी खोपडे, गणेश भाऊ जाधव यांचं आणि त्यांच्या टीमचं जबरदस्त असं त्यांच्यामध्ये दिवस रात्र ते अहोरात्र झटत असतात. मॅच पाहायला आपल्याला बरं वाटतं पण त्याच्यासाठी त्यांना साधारण 2 ते 3 महिने लागतात अजून नियोजन करण्यासाठी. आणि हे 3 महिन्याचं कष्ट असतं त्यांचं. दिवस रात्र ते झटत असतात. 3 महिन्याच्या या कष्टानंतर ते आपल्याला हे उत्कृष्ट असं ग्राउंड भेटलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या सर्व खेळाडूंना खेळण्यासाठी एक उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतो. एक सूचना आहे आयोजकातर्फे की कचरा तुमचे ORSचे हे असतील
केळीचे साल असतील तर ते डस्टबिनमध्ये टाकायचे, साईडला कुठेही टाकायचे नाहीत, कारण इथे सगळीकडे कॅमेरे लावलेले आहेत आणि तो फाईन तुमच्या टीमकडून वसूल केला जाईल. उत्कृष्ट असा बॉल टाकलेला आहे. पहिला बॉल डिफेन्स पण जबरदस्त झालेला आहे. टॉस का बॉस हे सुद्धा अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आहे. गणेश भाऊ जाधव आणि शिवाजी गदादे यांनी एक अतिशय उत्कृष्ट अशी संकल्पना आणलेली. मागच्या वर्षी चांदीचे कॉईन दिले होते, आता यावेळी त्यांनी एक डिजिटल वॉच दिलेला आहे, टॉस का वॉच. जो टॉस जिंकेल त्यांना एक डिजिटल वॉच दिलं जातं. गणेश भाऊ जाधव आणि शिवाजी गदादे. JS11ची लिस्ट द्यायची, 11ची JS11 स्टेजपाशी हजर राहायचं आहे कॅप्टननी JS11च्या. दिली तुम्ही प्लेइंग 11 आणि हा आउट झालेला आहे. रुपेश आउट झालेला होता. कैलासवासी माऊली नरहरे चषक माननीय आप्पा जगन्नाथजी उर्फ आप्पासाहेब शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य असं क्रिकेट स्पर्धेचं आयोजन केलं जातं आणि हे वर्ष 11वे. संपूर्ण पुणे जिल्ह्यातून साधारण 24 टीम यांनी सहभाग घेतलेला आहे. पुणे ग्रामीण मधून आलेल्या टीम सुद्धा अगदी जबरदस्त परफॉर्मन्स करतात. मागच्या वेळी शिरूर 11 यांनी अगदी उत्स्फूर्तपणे प्रत्येक टीमच्या ह्याच्यामध्ये परफॉर्मन्स त्यांचा वाढत गेला आणि ते मागच्या वेळी थोडक्यात जिंकता फायनल हारलेले आहेत आणि उपविजेते ठरलेले आहेत. मागच्या वेळी शिरूर 11 टीमचं फार कौतुक झालं होतं, कारण त्यांनी अतिशय सांघिक खेळ केला होता आणि शांततामय टीमनी परफॉर्मन्स दिला होता. कुठल्याही गोष्टीला अगदी शांतपणे परफॉर्मन्स देऊन प्रत्येकाला सहकार्याची भावना त्यांच्या मनामध्ये होती. जबरदस्त असा बॉलिंगचा परफॉर्मन्स आहे. परत एक डॉट बॉल गेलेला आहे. एक ओव्हरची समाप्ती झालेली आहे आणि उत्कृष्ट अशी गोलंदाजी केलेली आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 2. पहिली ओव्हर अगदी जबरदस्त टाकलेली आहे. SS लिजेंडनी जबरदस्त अशी सुरुवात केलेली आहे. पहिली ओव्हरच्या समाप्तीनंतर 2 स्कोर झालेला आहे आणि 1 विकेट भेटलेले आहे.
उत्कृष्ट असा शॉट होता, पण त्याच्यावरती 1 धाव भेटलेली आहे. केमिस असोसिएशन ऑफ पुणे डिस्ट्रिक्ट तर्फे सर्व आलेल्या सर्व टीमचे आभार. जबरदस्त शॉट मारलेला आहे आणि बॉल अडवलेला आहे. 1 रन, एक धाव मिळालेले. शॉट आहे, कॅच घेण्याचा प्रयत्न परंतु त्याच्यामध्ये असफल झालेला आहे आणि 1 धाव मिळालेले आहे. स्पर्धेमधील सर्व स्पॉन्सरांचंही खूप खूप आभार. जबरदस्त शॉट होता हा, परंतु अडवलेला आहे तो बॉल आणि हा डॉट बॉल गेला. बारामतीच्या टीमचंही सहर्ष स्वागत. अतिशय उत्कृष्ट अशी टीम तयार केलेली आहे त्यांनी. बारामती ग्रामीण भागातून आलेल्या टीम, सर्व टीम अतिशय जबरदस्त फॉर्म मध्ये आहेत. शॉट मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्यावरती 1च धाव मिळेल. ओव्हर संपल्यानंतर यायचं आतमध्ये. ओव्हर संपल्याशिवाय आतमध्ये यायचं नाही कोणी आणि ड्रिंक झाल्यानंतरच आतमध्ये यायचं. आणि हा बोल्ड झालेला आहे. जबरदस्त असा बॉल होता आणि अतिशय अनुभवी बॅट्समन आउट झालेले आहेत. सुएजी बोटाला अतिशय अनुभवी बॅट्समन आहेत आणि CAPDच्या प्रत्येक वर्षीच्या मॅचेसमध्ये ते अतिशय उत्कृष्ट असा परफॉर्मन्स देतात, परंतु ते आता या मॅचमध्ये लवकरच आउट झालेले आहेत. MSCDचे सहसचिव दत्तप्रसादजी टोपे सर यांचंही सहर्ष स्वागत. SS लिजनचा आता डगआउट मध्ये उत्साह वाढलेला आहे, कारण 2 विकेट मिळाले आहेत त्यांना आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर झालेला आहे फक्त 6. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोअर आहे 6. SS लिजन मध्ये अतिशय उत्साह वाढलेला आहे आणि सदाशिवपेठ टीम थोडी शांततामय वातावरणामध्ये शांत बसलेले आहे. 24 बॉल मध्ये 39 रन, 24 बॉल बाय 39 रन्स. सदाशिवपेठ मध्ये अतिशय शांतता पसरलेली आहे. बघूया आता कोण जबाबदारी घेत आहे ते. न्यू बॅट्समन झाले. ओके, आमचे सहकारी सुयोग शहा अतिशय उत्कृष्ट अशी फिल्डिंग लावून लवकरात लवकर विकेट घेण्याचा प्रयत्न करतायत. जबरदस्त बॉल होता आणि हा डॉट बॉल गेलेला आहे.
पहिल्या दोन्ही ओव्हर अतिशय छान टाकलेले आहेत. शॉट मोठा मारण्याचा प्रयत्न केला परंतु एकच धाव मिळालेले त्याच्यावरती. जबरदस्त असा मारलेला शॉट आणि 4 रन. उत्कृष्ट असा शॉट होता परंतु सुएगचं जजमेंट थोडं फेल गेलेलं आहे. तो अगोदर पाठीमागे उभा होता, त्याला वाटलं बॉल पुढे आहे म्हणून तो पुढे गेला, परत बॉल पाठीमागे आला आणि त्याच्या गडबडीमध्ये तो कॅच झालेला नाही आणि 4 रन मिळालेले आहेत. उत्कृष्ट असा शॉट होता आणि विकेट मिळण्याचा चान्स हा 90% होता. भारती हॉस्पिटलचे सर्वेसर्वा माननीय भरेकर सर यांचंही सहर्ष स्वागत आणि धनकवडीचे EC मेंबर अतुल पवार सर यांचंही सहर्ष स्वागत. आणि परत एक विकेट मिळालेले आहे. भारती हॉस्पिटल मेडिकलचे सर्वेसर्वा माननीय भरेकर सर यांचंही सहर्ष स्वागत. नवीन बॅट्समन उद्धव. बघूया, मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत आणि सदाशिवपेठ टीम मध्ये अतिशय शांततेचं वातावरण झालेलं आहे आणि यशस लिजेंड अतिशय उत्साह वाढलेला आहे त्या टीमचा. जबरदस्त विकेट भेटली असती परंतु कीपर कडून कॅच नाही झालेला आणि हा 4 रन गेलेला आहे. अतिशय उत्कृष्ट असा बॉल टाकलेला होता. बॅटची कट घेऊन बॉल सीमारेषेच्या पार झालेला आहे. कीपरच्या अगदी जवळून गेलेला हा बॉल आहे. मॅच अतिशय रंगतदार अवस्थेत आहे. अजूनही दोन्ही टीमला चान्स आहे. जबरदस्त हा शॉट आहे आणि हा 6. जबरदस्त असा शॉट मारलेला आहे. हा अतिशय देखना शॉट. तीन ओव्हरच्या समाप्तीनंतर 21 रन झालेले आहेत. 18 बॉल मध्ये 24 रन. अजूनही दोन्ही टीमकडे समसमान चान्स आहे. 50-50% दोन्हीही टीमला अजूनही जिंकण्याचा 50-50% चान्स आहे. चला पटकन चालू करून घ्यायची. अजून आपल्याला बऱ्याच मॅच घ्यायचे कारण शेवटी 5 वाजल्यानंतर अंधार पडल्यानंतर ते ओव्हर कमी करावं लागतात आणि तुम्हाला अंपायरने टाइम दिलेला आहे. त्या टाइम मध्ये जर तुम्ही मॅच नाही संपवली तर तुम्हाला त्याचा फाईन आहे. बॉलर नेम सुमित. बघूया आता सुमित काय करतोय आपल्या टीमसाठी. ते सुमित ही बॉलर अतिशय सुंदर असा बॉलर आहे तो.
जबरदस्त बॉल, अतिशय उत्कृष्ट असा बॉल टाकलेला आहे आणि हा डॉट बॉल गेलेला आहे. पुन्हा एकदा मॅच मध्ये चेंज झालेला आहे. प्रत्येक बॉल गणी मॅच चेंज होत राहते, कधी त्यांच्याकडे सदाशिव पेठकडे तर कधी एस एस लेजंडकडे. आणि अशा मॅच मध्ये फार मजा येते. वन साइड नाही झाली पाहिजे कोणतीही मॅच, अतिशय अशी शेवटच्या बॉल पर्यंत गेली पाहिजे. जबरदस्त शॉट मारलेला आणि हा 6, अतिशय उत्कृष्ट आणि देखणा असा शॉट होता हा. संजय यांनी मारलेला हा अतिशय उत्कृष्ट असा शॉट होता. सर तुमचं परत एकदा स्वागत. तुम्ही जेवणाचा आस्वाद घेतलेला आहे, तुम्हाला काय वाटतं सर जेवणाबद्दल? अन्न हे परब्रह्म आहे आणि जेवणाचा आनंद खरंच सुरेख आयोजन नियोजन आहे, सर्व काही सुरेख आहे. आणि गेले मी 4 वर्ष या स्पर्धेबद्दल बरोबर आहे. समालोचन करण्याची संधी मला या स्पर्धेमध्ये 4 वर्षाला भेटते. त्या ताई जे स्वयंपाक करतात तो खरंच अप्रतिम स्वयंपाक करतात. मी ताईंचं देखील कौतुक करेल आपल्या सर्व आयोजकांचं, आमच्या अनिलजींचं, संजयजींचं कौतुक करेल की एकदम सुंदर आयोजन नियोजन या स्पर्धेचं असतं. धावफलकावरती जाऊया. 28 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. हा चेंडू अगदी सुरेख होता. ते विकेट किपरला बीट केलं, मागच्या फिल्डरला देखील चेंडूने बीट केलंय आणि चेंडू इथे मात्र सुसाट वेगाने 22च्या पद्धतीच्या चौकार, 22चा ह्या चौकार या ठिकाणी मिळवताना यशस्वी होत आहेत दोन्ही फलंदाज. अगदी फलंदाजाला चेंडूने बीट केलं, नंतर विकेट किपरला बीट केलं, नंतर मागच्या फिल्डरला बीट केलं. अगदी एका वेळेस 3 जणांना चकवा त्या चेंडू दिला. इतका सुरेख चेंडू इथे मात्र सुमित पवारने हाताळला. सुरेख गोलंदाजी करतोय सुमित पवार. धावफलकावरती नजर टाकली तर 32 धावा आतापर्यंत बनत आहेत. अजूनही 15 चेंडू शिल्लक आहेत आणि 13 धावांची गरज. आज मला वाटतं एस एस लेजंड संघासाठी फार चांगला दिवस या ठिकाणी पाहायला मिळाला नाही, कारण पहिल्या सामन्यामध्ये देखील त्यांना पराभव पत्करावा लागला होता. हा चेंडू शॉर्ट पिच होता, सुरेख होता, उसळता चेंडू. मात्र इथे फलंदाजाला चेंडू खेळता आला नाही. चेंडू या ठिकाणी आला. धावफलकावरती नजर टाकली तर 32 धावा या धावफलकावरती आतापर्यंत पूर्ण होत आहेत. यावेळेस फटका अगदी समोरच्या बाजूला खेळला, हवेत चेंडू झेल टिपला आणि ते फलंदाज बाद. देवा डीजे सुंदर फटका ठिकाणी खेळला, पण इथे झेल मात्र टिपला गेला. आमचे सुदर्शन दादा जे फोटोग्राफीचं काम करतात, सुदर्शन गुणे, त्यांचंही दिवसभरामध्ये खूप कौतुक करणं गरजेचं आहे, कारण त्यांनी सुंदर फोटो, आपल्या सुंदर आठवणी या ठिकाणी टिपण्याचं काम आमच्या सुदर्शन दादांनी केलं. त्यांचंही मनापासून आभार या स्पर्धेदरम्यान. अगदी तुम्हाला आयुष्यात माहिती आहे का, आपला बुद्धीच्या कॅमेऱ्यामध्ये मेहनतीचं मेमरी कार्ड टाकून प्रयत्नाचं बटन तुम्ही दाबला असता यशाचा एक सुंदर फोटो येतो. तसे प्रयत्नाचे सुंदर बटन आमच्या सुदर्शन दादांनी दाबले आणि यशाचे सुंदर फोटो आपल्या सर्वांचे या स्पर्धेदरम्यान काढलेत, त्याबद्दल धन्यवाद. हा चेंडू इथे व्हाईट बॉल, अवांतर धावसंख्येमध्ये भर, एक्स्ट्रा रनमध्ये वाढ. स्ट्रायकिंग आपल्याला पाहायला मिळत आहे सचिन, नवीन फलंदाज सचिन मैदानामध्ये. धावफलकावरती पाहिलं तर 33 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. यावेळेस चेंडू अगदी सुरेख पद्धतीने खेळला, क्षेत्ररक्षक तिथे पाहूया किती धावा अडवतील. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते कीपर एंडला थ्रो केला, पण इथे 2 धाव मात्र वाचू शकले नाही. दुहेरी धावाने धावफलकावरती वाढ होईल. 35 धावा धावफलकावरती, शेवटचे अजूनही 12 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 धावांची गरज. 35 धावा झाल्या 4 षटकाच्या समाप्तीनंतर. या 35 धावा, 4 फलंदाज बाद. आता सामना जिंकण्यासाठी केवळ 12 चेंडू आणि 10 धावांची गरज असेल.
ज्यावेळेस सामना सुरू झाला होता त्यावेळेस मला एस एस लेजंडचे कर्णधार म्हणले ते 80 धावा आमचं बनवण्याचं टार्गेट असेल, कारण त्यांना रन रेटनी मॅच जिंकायची होती. तर रन रेट तर अवघड आहे, पण इथे मॅच जिंकणं म्हणजे फार मोठी मेहनत त्यांना करायला लागेल. अजूनही त्यांनी सामना सोडला नाही आहे. मॅच जिंकण्याचा प्रयत्न एस एस लेजंड संघ करतोय. हा चेंडू इथे मात्र खराब, वाईट बॉल. अशी गोलंदाजी म्हणजे तुमच्या आधीच कमी धावा आणि त्यात अशी गोलंदाजी म्हणजे आधीच कर्जबाजारी आणि त्यात उसनं मागून खाणारे शेजारी. तुम्हाला तो उसना शेजार मात्र थोडासा टाळावा लागेल. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहे, त्यांनी 9 धावांची गरज. इथे मात्र एका दुसरी विकेट घेणं गरजेचं आहे. एका बाजूने आपण दोन्ही फलंदाज चांगली फलंदाजी करताना पाहतोय. दरम्यानच्या काळामध्ये आमचे टोपे साहेब यांचं शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. त्याचबरोबर आमचे शिवाजीदादा गदादे यांचं देखील शुभ आगमन या ठिकाणी होत आहे. सहर्ष स्वागत. आणि ते मात्र रनआउटच्या रूपाने फलंदाज बाद होत आहेत. सामना संपला असं म्हणता येणार नाही, कारण 11 चेंडू अजूनही 9 धावांची गरज. जवळपास अर्धा संघ आता डगआउटला आराम करताना पाहायला मिळेल. धनंजय नवीन फलंदाज मैदानामध्ये. पहिला चेंडू धनंजयने पॉइंट मधनं खेळला. क्षेत्ररक्षक फार दूर. इथे चौकार, 4 धावा. धनंजय यांच्या बॅटमधनं आलेला पहिला चेंडूवरती चौकार. सामन्यावरती आणखी पकड मजबूत करताना सदाशिव पेठ 11. सदाशिव पेठ लॉयन्स मैदानामध्ये लढत आहेत आणि त्याची सिंहाची गर्जना या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते. शॉर्टपिच चेंडू होता. पॉइंटवरने खेळायचा प्रयत्न. बॅटची कड. चेंडू विकेट किपरच्या मागे ट्रॅव्हल होतोय आणि चेंडू जातोय सीमा रेषा पार. चौकार. केवळ आता पाहिलं तर एका धावेची गरज असेल सामना संपण्यासाठी. सामना बरोबर सुटला, 1 धावेची गरज. आणि इथे मात्र सदाशिव पेठ संघाचे पुढच्या जास्त रन रेटने धावा संघाने सामना जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी यशस्वी होताना पाहायला मिळेल का? जास्तीत जास्त चेंडू शिल्लक ठेवून ते सामना जिंकण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जाईल. नाही, अजूनही बॉल बाकी आहेत. 2 चेंडू अजूनही शिल्लक असतील आणि या 2 चेंडूमध्ये सामना संपवण्याचा प्रयत्न सदाशिव पेठ संघाचा असेल. 44 धावा धावफलकावरती पूर्ण होत आहेत. फुल टॉस चेंडू आणि त्याच फुल टॉस चेंडू सोबत इथे सदाशिव पेठ संघाचा विजय. कॉंग्रॅच्युलेशन सदाशिव पेठ. हार्ड लक एस एस लेजंड. सामना मात्र एकतर्फी सदाशिव पेठ संघाने आपल्या खिशामध्ये घातला. कॉंग्रॅच्युलेशन्स. पुढचा सामना. चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. अजूनही आपल्याला 3 सामने पूर्ण करायचे आहेत मित्रांनो. शिरूर संघ लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्या आणि बारामती संघ आपले फलंदाज मैदानामध्ये पाठवून द्या. एका बाजूने आता शिरूर विरुद्ध बारामती असा सामना मैदानामध्ये पाहायला मिळेल. दोन्ही संघ जर पाहिलं तर दोन्ही संघ ताकदवान संघ आहेत. तुल्यबळ संघ. एका बाजूने अतुल चव्हाण यांचा